जागा भेटली नाही तर आम्ही काहीतरी जीवाचं हित काय करून घेणार आहे बघा. राखेल ओतून पेटूनच घेईन. आमची जागा आम्हाला पाहिजे, आमची जागा आम्हाला द्या. आमच्या हक्काची जागा आहे. आम्ही काय त्यांच्याकडे भीक मागत नाही किंवा काय मागत नाही. आमचा हक्क आहे म्हणून आम्ही मागतो. आमच्याकडे कागदपत्रे आहेत म्हणून आम्ही येतो. आम्ही दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही का? काय इथं येतो का? तर हे आमचं आहे म्हणून. आणि हे जर नाही मिळालं तर सरळ राखेल ओतून पेटून घेणार. विषय संपला. जागेत आमची हिताच घेणार ह्या जागेतच. कारवाई सुद्धा करायला लागली नाही. एवढे 6 महिने झालं आम्ही फिरायला लागलेले चौक्यामध्ये, कोर्टामध्ये, इकडं तिकडं. आता इथं याच्या पुढे काय नाही. आम्हाला आमची जागा नाही भेटली तर आम्ही काहीतरी करू जीवाचाच काय करून टाकू. हिताच करू, ह्या जागेतच करू. नमस्कार, तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि मी आता वडमुखवाडी इथे एकता गृहनिर्माण सोसायटीच्या जागेवरती आहे. इथे JCB आहे, काही पोलीस कॉन्स्टेबल दिसत आहेत आणि हे सगळे माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत. ह्या जमिनीचे मालक आहेत. 1991 मध्ये अगदी पोटाला चिमटा काढून अशा कंडिशनमध्ये त्यांनी ही जागा घेतली होती की भविष्यात आपल्या मुलाबाळांसाठी घर बांधता येईल, हक्काचं घर बांधता येईल, यासाठी म्हणून ही जागा घेण्यात आलेली होती. पण आता या जागेवरती काही गाव गुंडांनी म्हणूयात किंवा इथल्या काही स्थानिक लोकांकडनं ह्या जागेवरती हक्क सांगण्यात येतोय. खरं तर ही जागा आहे एकता गृहनिर्माण या सोसायटीची आणि अगदी छोटे छोटे पैसे जमून सगळ्या ह्या नागरिकांनी, यांच्याही पूर्वजांनी ती जमीन घेतली होती 1991 मध्ये. आणि आपलं हक्काचं घर या जागेत कधीतरी उभं राहील, आपल्या मुलाबाळांच्या डोक्यावर छत उभं राहील, या हेतूनी ही जमीन खरेदी केली होती. पण अनेक दिवसांपासून ह्या जागेवरती गावगुंडांचा, स्थानिकांचा एक वरदहस्त दिसतोय आणि पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन या सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय. अनेक दिवस ह्या वयोवृद्ध ज्या महिला आहेत, मुलाबाळांचं घरातलं सगळं संपून त्या बाहेर पडतात आणि आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढा देतात. काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून लढताय? 30 वर्ष झाले आम्हाला लढतोय. आम्ही जागेवर आले, जागेवर त्यांनी काय करतो, आम्ही कब्जा केलं का त्यांनी बोर्ड पाडतोय. बोर्ड पाडतो, लातानी मारून हाकलून देतोय. हर टायमाला, हर महिन्याला आम्ही येत होते. 30 वर्ष असं चक्कर मारले. आता ती आम्ही थकले चक्कर मारून मारून, तरी बी ते आमच्या जागा आमच्या जागेला थांबून देत नाही. अरे आता बी थांबून देत नाही त्यांनी. आमची स्वतःचे पैसे मारायला येतो, धमकी देतो, इथं हाकलूनच देतो. ते हर बारीला आम्ही चक्कर मारून मारून थकले आम्ही, तरी बी आता ते आता बी थांबून देत नाही. आता बी तेच करायला लागले. आता आमची जागा आमच्या हक्काची, आमच्या पैशाची, आमच्या कष्टाचे पैशाची आहे. पहिल्याच्या जमान्यामध्ये एवढे पैसे महाग होते की आम्ही धुणे भांडे करून हे पैसे भरून जागा घेतलेले. आमचं छाया आम्हाला छाया वोच आहे आमचं. आम्हाला ते आयुष्यभर कष्ट करून ही जमीन मिळवलेली आहे. लोकांच्या घरात धुणी भांडी करून अगदी पै जमून ही जमीन खरेदी केली आणि ह्या जमिनीवरती गावगुंडांचं राज्य आता इथे प्रस्थापित होतं की काय, याकडे प्रशासनाचंही दुर्लक्ष होत आहे. काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून लढताय? मी 91 पासून आम्ही जागा घेतलेली आहे. धुण्या भांड्याची कामं करून जागा घेतलेली आहे आणि आता तो पाय ठेवून देत नाही. आम्हाला मुलं बाळ आहेत, ते आता राहतील म्हणून ह्या दृष्टिकोनात जागा घेतली होती. आम्ही काय अशी जबरदस्ती कोणावर करत नाहीये. आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काची जागा मागतोय. आणि आता त्याच्यानंतर त्यांनी मीटिंग बोलून समाज कार्य करायला की तडजोड करून मध्ये खंडणी मागतोय. तो खंडणी कुठनं द्यायची आता आम्ही, कसं कुठून देणार? काय प्रश्नच येत नाही ना ह्याच्यात. बरोबर. काय सांगाल ह्या जमिनीच्या संदर्भात? तुम्ही लोकांनी घेतलेली जमीन आहे, एकता गृहनिर्माण सोसायटीची जमीन आहे, पण इथे तुम्हाला पाय ठेवायला आता तुम्हाला घाबरायला होतं, भीती वाटते की काही होईल. काय सांगाल, कसं वाटतं? 6 मार्चला आम्ही इथे आलो होतो. त्यावेळेला समाधानचे आई आणि भाऊ सार्थक, ते दोघे तिथे आता उभे येते. ते तिथे आले. आमच्या मधल्या सुनीता रणखांबे ताईंना त्यांनी शिवीगाळ केली. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा पण दाखल केला. पुन्हा आलो, पुन्हा त्यांनी शिवीगाळ केली, त्यांना मानसिक त्रास दिला. त्याच्यामुळे त्यांची अक्षरशः अँजिओग्राफी झाली, अँजिओप्लास्टी झाली. आता ते ऍडमिट आहेत. त्यांच्या धक्क्याने त्यांचे मिस्टर पण ऍडमिट आहे. आता वयोवृद्ध लोक एवढी वर्ष ते जागेसाठी लढतायत आणि आता हॉस्पिटलमध्ये राहून ते जागेसाठी ते भांडतायत की कधी आमची जागा मिळेल. म्हणजे अक्षरशः त्यांना म्हणजे त्यांचा जीव आता मेटाकुटीला आलाय, जातोय की काय, असं झालेलं आहे. ही सगळी वयोवृद्ध मंडळी आहे. 30 वर्षापासून ते लढतायत जागेसाठी. आणि इकडचे जे जमीनचे मूळ मालक आहेत त्यांनी
त्यांनी पैसे घेतलेत आणि आता काय म्हणतायत की 4 दिवसापूर्वी त्याने चौकशीसाठी बोलवलं होतं. त्याचा मामा आला होता. मामा काहीतरी सातव आडनाव आहे त्यांचं आणि दुसरे ते सासरे आले होते. सासऱ्यांचं मसवडकर म्हणून आले होते. तर ते आमच्याशी चर्चा करायला आले आणि काय म्हणतात की तुम्ही मागे जा, तिथे 36 गुंठे जागा आहे तिथे जा आणि इथे आमची 3 एकरचा प्लॉट आहे आणि मागे जायला सांगताय, खड्ड्यात जायला सांगताय तिथे आणि आणि जायला आणि एका गुंठ्याचे ते काय 1.5 लाख रुपये मागतायत. तर आम्ही जागा आणि कुठे TDR साठी अडव, लाईट पाण्यासाठी अडव, अशा प्रकारे अडवणूक करतायत ते की आम्ही इथून निघून जावं म्हणून. आणि वेगवेगळ्या प्रकारे ते आम्हाला मानसिक त्रास देतात. या संदर्भात काका या संदर्भात पोलीस कंप्लेंट चालू आहे, जमिनीसाठीचा तुमचा हक्क चालू आहे, तरीही कुणी ऐकत नाहीये. 92 पासून खरेदी करता येत मॅडम, आमची ऑनलाईनला नाव आहेत, तरी आम्हाला गुंडगिरी चालूच आहे. काय त्याला हाकलून देते, शिवीगाळ होती. काय करायचं आम्ही सांगा. नाही, खरंय. पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात? पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे, काय तुमची जागा आहे, तुम्ही करू शकता काय, असं बी कुणी म्हणू शकतं ना. काय आम्ही काय काका आणखीन काही आहेत माझ्यासोबत लोक, काय सांगाल? कोण या काका पुढे या. जमीन आहे इथून 35 वर्ष झाली आम्ही जमीन घेऊन. आम्हाला पण मुलं आहेत, आमची पण मुलं भाड्यानं राहत आहेत. आम्हाला पण वाटतं एखादं छोटस घर होईल या दृष्टीनं, पण हा सारखा वाद घालतायत, येऊन देत नाहीत, उभा राहून देत नाहीत आणि त्या गोष्टीमुळे मनस्ताप होते. बोलायला पण बोर्ड काढून टाकले, बोर्ड पाडले. हे कंपाऊंड आपण बघत आहात, हे कंपाऊंड काम चालू असताना आम्ही पोलीस चौकीमध्ये अर्ज केला होता. तर पोलीस चौकीने सांगितलं होतं की आहे असं थांबवा, तरी ते थांबवण्यात गेलं नाही. त्यांनी त्याच्या अतिक्रमण केलं. काही सपोर्ट करतं का माहित नाही, पण ऍक्शन तर काहीच होत नाहीये. कारण हे वॉल कंपाऊंड टाकत असताना आम्ही लेखी कंप्लेंट दिली होती. सगळे सभासद मिळून आम्ही कंप्लेंट दिली होती, पण काही केलेलं नाहीये. CP ऑफिसला आमचे अर्ज आहेत, कलेक्टर ऑफिसला आमचे आहेत, पण आता प्रशासनाने काहीच केलेलं नाही. 30 वर्षापासून हा लढा तुम्ही जमिनीसाठी करताय आणि कुठलंही प्रशासन अजून ह्याची दाद घेत नाही किंवा त्याची दखल घेत नाही असं म्हणताय तुम्ही? हो, हे कंपाऊंड सरळ आहे ना मॅडम. आता तुम्ही जे बघताय फेसिंग, हे फेसिंगचं काम चालू असताना आम्ही ऍक्शन घेतली होती. आमचे बोर्ड पाडण्यात आले, सगळं झालं, तरी ते थांबवण्यात आलेलं नाही. बोर्डला का असं? काका काय सांगाल? तुमचं एज बघता आता हा लढा कसा वाटतोय तुम्हाला? कसा म्हणजे आमच्या जागा त्यांनी हे केलेली आहे. हो, बळकवलेली. आम्ही 1991 साली घेतलेली आहे. काय एज आहे काका तुमचं? माझं आता 79 चालू आहे. बरं, 79 वयाचे आजोबा आहेत. भर उन्हामध्ये, आता पुण्यातलं टेम्परेचर इतकं जास्त आहे, भर उन्हामध्ये ही सगळी मंडळी, आज रविवार असूनही आज सगळ्या ठिकाणी येऊन आमच्या जागेचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, आमच्या स्वतःचा हक्काचं छोटंसं घर इथं बांधता आलं पाहिजे, म्हणून भर उन्हात इथे ही सगळी लोक आलेली आहे. काका काय सांगाल? प्रशासनाला काय सांगाल? कुणी तुम्हाला मदत केली पाहिजे असं नाही, प्रशासनाने मदत केली पाहिजे, पण ते करत नाहीयेत ना. हो, करत नाहीयेत मदत. म्हणजे बरोबर आहे. आता एवढं आम्ही म्हणजे सगळीकडे जाऊन आलो, म्हणजे पोलीस स्टेशन, कलेक्टर कचेरी, तरी काही म्हणजे उपयोग उभंही करत नाही. करत नाही. राहिलं तर मग दिवसभर तिथेच रात्री 9:30 पर्यंत आम्ही थांबलेलो होतो. बरोबर आहे. सर, पोलीस प्रशासन असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रशासन असेल, या सगळ्या वयोवृद्ध लोकांना धावपळ करायला लावतंय. कधी पोलीस स्टेशन, कधी वेगळं पोलीस स्टेशन, कधी महानगरपालिकेचे दरवाजे झिजवायला लावतंय. पण ह्या सगळ्या जमिनीचं म्हणजे मालक असूनही त्यांना आता एखाद्या चोरासारखी वागणूक मिळते की ही लोक येतात आणि निघून जातात. हे सुरुवातीपासून चाललेलं आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलंय 91 मध्ये जागा घेतली होती, 7 वारे देत नव्हते खरेदी केल्यानंतर, पण ते यांचे 2 तलाटे सस्पेंड झालेले. बाबा आर्मी मध्ये होते, ते 10 जण अजून बरोबर होते. ते रोज तलाटे ऑफिस, तिकडे कलेक्टर ऑफिसला जाऊन थांबायचे. 3ऱ्या तलाट्याने आम्हाला 7 वारा दिला या जागेचा. त्यानंतर 2009-10 मध्ये ह्या लोकांनी ही जागा बळकून त्या साईडला मारुतीचे कार लावायचे, म्हणजे टाटाचे कार लावायचे. आम्ही याच्यावरती केस केली होती आणि त्यांना आदेश दिले होते. तर टाटाने त्यांचं थांबवलं होतं, जे त्यांचं देणं होतं की आम्ही तुम्हाला देऊ जागा वापरायसाठी, ते थांबवलं होतं. हे आमच्या वडिलांना पाया पडायला आले होते की हे जागा आमचे पैसे देत नाही, प्लीज आमची हेल्प करा, आम्ही तुमची जागा काढून देतो. आता इतक्या पासून पण अजून काही होत नाही. आता आम्ही करायचं काय त्याच्यामध्ये? इव्हन आम्ही वडिलांपासून चालू आहे. आम्ही इथं प्रायव्हेट मोजणी आणली होती, त्याच्यामध्ये 35-40 हजार रुपये गेले होते, तरी यांनी काही करून दिलं नाही आम्हाला.
दगडी मारून त्या मोजणीवाल्याला हाकलून लावलं. प्रायव्हेट मोजणी बोलवली होती, दगडी मारून हाकलून लावलं. 2-3 वेळेस मोजणीवाले आणि आले. अशा वेळेला पोलीस काही कामात येत नाही. तेच तर अवघड आहे ना. पुरा आहे, फोटो आहे की. सो एकूण इथं आपण बघू शकतो की वादाचं सगळं काम पोलीस असतानाही दिसतंय आणि जमिनीच्या मालकांनाही इथे पोलीस प्रशासनाचे काही लोक आहेत इथे शांत बसलेले आहेत इथे लोक आणि ज्येष्ठ नागरिकांना आपल्या जमिनीच्या हक्कासाठी इथे लढा द्यावा लागतोय. खरं तर पोलीस प्रशासनाने इथे जागृत होण्याची गरज आहे. 2 गटांमध्ये हाणामारी किंवा पुढचे काही वाद होऊ नये किंवा लॉ आणि प्रशासकीय असं काही बेकायदेशीर असं काही होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने खरं तर यांना मदत करायला पाहिजे. पण ज्येष्ठ नागरिक वन भटकतायत मदतीसाठी की आम्हाला प्रोटेक्शन द्या, आम्हाला आमच्या जागेवर जाऊ देत, असं असतानाही पोलीस प्रशासन शांत बसलेलं आपल्याला दिसतंय. खरं तर या जागेचा जो मुद्दा आहे तो एकता गृहनिर्माण सोसायटी वडमुखवाडीचा आहे आणि 1991 पासूनचा ताबा असलेल्या जे मूळ मालक आहेत त्यांनाच या जमिनीत आता उभं राहायला चोरी होती की काय त्यांना भीती वाटते अशातला हा प्रकार.